नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती वार्ता आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आपण या ठिकाणी 4 बाय 2.5 या अंतरावर कापूस लागवड ड्रिपर केलेली आहे. तर आपण पाहू शकता कापसाला आपल्याला कोळपणीचं काम चालू आहे. मित्रांनो, यापूर्वी आपण या ठिकाणी खोडवा ऊस घेऊन त्याची पाचट कुट्टी करून बाजरी पिकाची लागवड केली होती. बाजरी पिकाची लागवड केल्यानंतर मित्रांनो, जमिनीमध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये आपल्या सेंद्रिय खत उपलब्ध आहे, ज्यामध्ये आपण जी पाचट कुट्टी केली होती ती आपण पाहू शकतात कशा प्रकारे अजून देखील जमिनीमध्ये आहे. त्यानंतर आपण बाजरी पिकावर रोटावेटर मारून घेतलेला आहे. त्यामुळे बऱ्याच प्रमाणामध्ये जमीन आपणास घाण दिसत असेल, जमिनीमध्ये काळी कचरा दिसत असेल, परंतु मित्रांनो, जमिनीमध्ये जेवढा काळी कचरा कुजला जाईल तेवढीच जमीन आपली सुपीक व नरम राहण्यास व पुढील पिकाला उपयुक्त अन्नद्रव्य देण्यासाठी योग्य राहील. मित्रांनो, या ठिकाणी आपण कापूस पिकाची जी कोळपणी करत आहोत ती एकदम अगदी जवळून करत आहोत. यामध्ये आपण आंतरपीकमध्ये उडीद व मुंगाची लागवड केलेली आहे. 1.25 फुटाच्या जर ड्रिपरचं गॅप पडलेला आहे त्यामध्ये आपण उडीद मुंगाची लागवड अशा प्रकारे आपण केलेली आहे. मित्रांनो, जमिनीचा सेंद्रिय कर्ब टिकवणे खूप गरजेचे आहे. त्या अनुषंगाने आपण या शेतामध्ये आपण नियोजन केले आहे. मित्रांनो, जमिनीमध्ये काळी कचरा राहिल्यास नक्कीच आपल्याला जमिनीची मेहनत करताना, कोळपणी करताना अडचणी निर्माण होतात. परंतु मित्रांनो, त्या अडचणी जरी निर्माण झाल्या तरी जमिनीला उपयुक्त असे खाद्य आपल्याला या काळी कचऱ्यातनं मिळत असते. त्यामुळे जमिनीतले जेवढे पण अवशेष आहेत आपण ते सातत्याने जमिनीमध्ये गाडले पाहिजे, जेणेकरून आपला सेंद्रिय कर्ब टिकून राहील, जमीन नरम होईल, जीवाणूंसाठी उपयुक्त असे वातावरण तयार होईल व जमीन सुपीक राहून परिणामी उत्पन्न वाढ नक्कीच होईल. कोळपणी करताना मित्रांनो, आपण अगदी जवळून कोळपणी करत आहोत, जेणेकरून आपला निंदणीचा खर्च या ठिकाणी कमी झाला पाहिजे. आपण पाहू शकतात की अगदी जवळून आपण कोळपणी ही आपली चालू आहे. यासाठी आपल्याला थोडीशी अडचण निर्माण होते. हळूहळू आपल्याला या ठिकाणी मेहनत करावी लागते, परंतु हरकत नाही. यामुळे नक्कीच पिकाला फायदा होतो. एक तणांचा बंदोबस्त योग्य प्रकारे केला जातो. कापूस पिकामध्ये तणांचा योग्य बंदोबस्त केल्यावरच आपल्याला अपेक्षित उत्पादन गाठता येते. त्याकरिता मित्रांनो, जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन सामूहिक टिकवून आपल्याला पुढील पिके घेणे गरजेचे आहे. रासायनिक खतांच्या वाढत्या किमती लक्षात घेता आपल्याला जमिनीची मशागत करताना व जमिनीची आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.